विधान भवनात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचं अनावरण झालं। विधान भवनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं आणि दरम्यान या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण असून सुद्धा त्यांनी दांडी मारली। उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीवरून राज ठाकरेंनी टोला लगावलाय। उपस्थित आणि अनुपस्थितांचे आभार मानतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। तसंच विधान परिषदेत देखील बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली। बाळासाहेब ठाकरेंनी कधीच बेरजेचं राजकारण केलं नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। दरम्यान विधान भवनातल्या त्यांच्या तैलचित्राकडे पाहून सर्वजण प्रेरणा घेतील असंही त्यांनी म्हटलंय। बाळासाहेबांमुळे माझ्यासारखे शिवसैनिक आमदार आणि खासदार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलं। बाळासाहेबांच्या तैलचित्रावरूनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। कलाकाराला तैलचित्र साकारण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तैलचित्र लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा हेतू वाईट असल्याचा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय। ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं देखील या कार्यक्रमाला यावेळी उपस्थिती लावली होती। बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय। गद्दार विकत घेता येतात मात्र गर्दी विकत घेता येत नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला लगावला। दरम्यान देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची टीका देखील त्यांनी केली। षण्मुखानंद सभागृहातल्या कार्यक्रमामध्ये संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। काश्मीरी पंडित 6 महिन्यांपासून धरणे आंदोलन करतायत, ते सुरक्षित नाहीत, मात्र केंद्र सरकारकडून काश्मीरी पंडितांचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल कोश्यारी यांनी विनंती केलेली आहे। राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मनन करण्यात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना परत जाण्याचं शहाणपण लवकर आल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। पुन्हा महापुरुषांचा अवमान केल्यास सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी राज्यपालांना दिलाय। राज्यपालांनी अनेकदा आमच्यासमोर महाराष्ट्र सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र केंद्र सरकार त्यांना सोडत नसल्याचं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं। कदाचित महाराष्ट्रासाठी राज्यपाल पदासाठी केंद्र सरकारला उमेदवार मिळत नसल्याची टीका देखील त्यांनी केली। राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो असं आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। राज्यपालांनी महाराष्ट्राचा वेळोवेळेला अपमान केल्याचं सुद्धा जाधव यांनी म्हटलंय। शिवद्रोही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितल्याशिवाय राजीनामा मंजूर करू नये। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांची बदनामी होईल, असा वाईट वृत्तीचा माणूस परत महाराष्ट्रात पाठवू नये असं संभाजी ब्रिगेड म्हटले। राज्यपाल हे राजकीय संत असून त्यांनी स्वतःला कार्यमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, त्यामुळे राज्यपालांची भूमिका आदर्श असल्याचं स्पष्ट मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियामध्ये व्यक्त केलंय। अनेक राजकारणी लोक पारिवारिक राजकारण करत असतात असा टोला शरद पवारांचं नाव न घेता मुनगंटीवार यांनी लगावलेला आहे। भास्कर जाधव यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केलेली आहे। तसंच नारायण राणेंबद्दल बोलाल तर मतदारसंघात येऊन अब्रू काढेन असा इशारा त्यांनी दिला। तसंच भास्कर जाधवांना आपणच राजकारणातून बाद करणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलं। जळगावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे। कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकल्याच्या निषेधार्थ गेल्या 40 दिवसांपासून कर्मचारी साखळी उपोषण करत होते। या आंदोलनाची दखल न घेतल्यानं त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात रेशन माफियांचा सुळसुळाट झालेला आहे। आरेगाव फाट्याजवळ तब्बल 43 पोते रेशनचा तांदूळ पकडण्यात आला। काळ्या बाजारात हा तांदूळ विकला जाणार होता। वाशिममधल्या वनोजा परिसरातल्या जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत ही आग विझवली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचं आयोजन जळगाव जिल्ह्यातील गोद्री इथे करण्यात आले। उद्यापासून हा मेळावा सुरू होणार असून 30 जानेवारीपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे। पोहरादेवीचे पीठाधीश महंत बाबूसिंग महाराज आणि महंत जितेंद्र महाराज गोद्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। बनावट हॉलमार्किंगच्या कारवाई प्रकरणामध्ये नागपूर सराफा व्यापाऱ्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। हॉलमार्किंगची जबाबदारी ही BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स लॅबवर असायला हवी होती। सरकारनं यावर तोडगा काढण्यासाठी सराफांना BISची परवानगी दिली तर बनावट हॉलमार्किंगला आळा बसू शकेल असं मत व्यक्त होतंय।
कुस्ती क्षेत्रातील लोकांकडून पैलवानांवर अन्याय सुरू आहे असा आरोप डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये होत असलेले वाद कायमस्वरूपी टाळण्यासाठी सांगलीमध्ये यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा आपला विचार असून त्यासाठी 1 कोटींचा बक्षीस देण्याची देखील तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं। पुण्यातील श्रीमंत श्री दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये माघी गणेश जन्म सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। यंदा सुवर्ण पाळण्यात गणेश जन्माचा सोहळा होणार आहे। भक्तांनी दिलेल्या देणगीतनं हा पाळणा साकारला गेला आहे। माघी गणेश जयंतीसाठी मंदिराला फुलांची आरास करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावात धर्मनाथ यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला। शासनाच्या नियमांचं पालन करत बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं होतं। बैलगाडा मालकांसह शर्यत प्रेमींनी सुद्धा शर्यत पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी केली। बीडमध्ये श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी इथं धर्मनाथ विजेच्या निमित्तानं भव्य यात्रा पार पडली। 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या यात्रेची रामायणाचार्य नाना महाराज कदम यांच्या कीर्तनानं सांगता झाली। या यात्रेला जिल्ह्यातनं हजारो भाविकांनी हजेरी लावली। खानदेशवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या अठरावल येथील मुंजोबाच्या यात्रेला प्रारंभ होतोय। देवस्थानाच्या वतीनं यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रास्थळी व्यावसायिकांनी दुकानं थाटण्यास सुरुवात केलेली आहे आणि यात्रेला मोठी गर्दी राहणार असल्यानं देवस्थान समितीनं चोख व्यवस्था केली आहे। दापोलीमध्ये 50व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं दापोली शहरातनं ग्रंथदिंडी काढण्यात आली। या ग्रंथदिंडीमध्ये दापोलीचे गट शिक्षणाधिकारी आणि अनेक शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होते। भंडाऱ्यामध्ये पुन्हा एकदा शेतशिवारात वाघानं ठिया मांडलेला पाहायला मिळाला। धोपगावात रानडुकराची शिकार फस्त केल्यानंतर आराम करणारा वाघ दिसून आला। वाघाला पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करत असून वनविभाग देखील त्याच्या मागावर आहे। माझी वसुंधरा अंतर्गत राहाता न्यायालय आणि राहाता नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं न्यायालयामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। न्यायाधीशांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संपूर्ण न्यायालयीन परिसर स्वच्छ करण्यात आला। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा आणि खड्डे पडल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। तक्रारीनंतर अप्पर जिल्हा दंडाधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचं औरंगाबाद येथील प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून योग्य कार्यवाहीबाबत निर्देश दिलेले आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या कोणत्याच शासकीय रुग्णालयात रुग्णांना औषध मिळत नसल्यानं रुग्णांचा रोष दिवसागणिक वाढतोय। रुग्णालय प्रशासनाकडनं वारंवार पाठपुरावा करून सुद्धा वर्षभरापासून शासनाकडून औषध साठा मिळालेला नाही। त्यामुळे कर्मचारी आणि डॉक्टर यांना रुग्णांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। 12वीमध्ये शिकणाऱ्या JEE आणि नीट सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। अभ्यासातील तणाव कमी करणं हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। यात चित्रकला, काव्य, लेखन, वाचन, अभिनय, नृत्य यासारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉक्टर अभय एकनाथ वाघ आणि डॉक्टर सतीश माधवराव देशपांडे यांची निवड करण्यात आलेली आहे। पुढील 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष होईपर्यंत ही निवड कायम असेल। कल्याण डोंबिवली महापालिकेचं मुख्य प्रवेशद्वार रोखून धरत जागरूक नागरिक संघटनेनं आंदोलन केलं। मुदत उलटून देखील प्रलंबित मागण्यांवर कार्यवाही न झाल्यानं प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। मुस्लिम बांधवांनी स्पीकरवरून नमाज अदा करू नये यासाठी वर्णेगाव ग्रामपंचायतीनं बहुमतानं ठराव मंजूर केला होता। दरम्यान ठरावाच्या विरोधात मुस्लिम समाजानं आंदोलन छेडलंय। 26 जानेवारीला सगळ्या शासकीय कार्यालयांसमोर नमाज पठण करण्याचा इशारा RPI आणि मुस्लिम समाजानं दिलेला आहे। यवतमाळच्या बाबुळगावातील प्रताप विद्यालयात गणिताचा पेपर सोडवत असताना 10वीतील विद्यार्थ्याचा बेशुद्ध होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रतीक थोटे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। 6 महिन्यांपूर्वी त्याचं डोक्यातील गाठीचं ऑपरेशन झाल्याची माहिती मिळते। मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवासी चाकरमानी महिलांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम केलेला आहे। पिंपरी चिंचवड रेल प्रवासी संघटनेच्या महिला रोजच्या प्रवासामध्ये मैत्रिणी झालेल्या आहेत। यावेळेला महिलांनी भन्नाट नृत्य करत आनंद साजरा केला। नांदेड येथील शिवालय प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात विधवा तसंच निराधार महिलांना वाणाच्या स्वरूपात साडी चोळीचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात महिलांनी मोठी गर्दी केली होती। कोल्हापूरची पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। दिवसेंदिवस पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये भर पडल्यानं लाखो मासे मृत होत आहेत। तरी देखील जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरिक कृती समितीनं केलेला आहे। राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत कमालीचे आक्रमक झालेत। नाशिकच्या रामकुंडावर या संदर्भात बैठक घेण्यात आली। यात सर्व आखाड्यांचे महंत तसंच हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थिती दर्शवत राज्य सरकारकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे।
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द व्हावा ही मागणीच हास्यास्पद असून या कायद्याला राज्यामध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत असं सांगतानाच शाह मानव यांना धमकी देणाऱ्यांवर तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी अनिसच्या हमीद दाभोलकर यांनी केलेली आहे। कारवाई होत नसेल तर शासन सुद्धा धमक्या देणाऱ्यांसोबत सामील आहे असंच म्हणावं लागेल असा आरोपही त्यांनी केला। राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केलाय अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। तसंच वंचित सोबतची उद्धव पक्षाची आघाडी ही मुंबईपुरती असून पुढे बघूया असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पिंपरीची बाजारपेठ तिरंगा ध्वज, मफलर, पताका अशा विविध साहित्यांनी सजलेली आहे। कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं यंदा या वस्तूंच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे। घर हक्क संघर्ष समितीच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं। भरपाई न मिळाल्यामुळे अमरावतीतल्या भातकुली तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांग हक्क वाचवा आंदोलन केलं। तर यावेळी सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली। तसंच दोषींना बडतर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली। अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी NSIUनं पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन सुरू केलं। लागोपाठ परीक्षा आल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडलंय असा आरोप विद्यार्थी करतात। पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील पठाण चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आलेले आहेत। पठाण चित्रपटात बिकिनीच्या रंगावरून वाद सुरू आहे। शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय। भंडाऱ्यामध्ये घरातनं चोरट्यानं दागिन्यांची पोटली लांबवल्याची घटना घडलेली आहे। खिडकीतनं हात घालत चोरट्यानं दागिने आणि पैसे लंपास केलेत। हा सगळा प्रकार CCTVमध्ये चित्रित झालाय। घरफोडी करणाऱ्या टोळीकडून हिंजवडी पोलिसांनी 70 तोळे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। आरोपी प्रत्येक वेळी नावं बदलून पळ काढत होते। अखेर CCTVच्या आधारे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। धुळ्यातल्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरच्या सावळदे तापी नदी पुलावर 2 वाहनांचा अपघात झाला। या अपघातात 12 मजूर किरकोळ जखमी झाले। दुधामध्ये भेसळ करण्यासाठीचे सोडियम लॉरेल इथर सल्फेट रसायन सापडल्यानं तिघांना पंढरपुरात अटक करण्यात आली होती। बारामती येथे असलेल्या गोडाऊनमध्ये काही संशयास्पद केमिकलचे ड्रम जप्त करण्यात आलेले आहेत आणि या गुन्ह्यातील सोडियम लॉरेल इथर सल्फेट हा पुरवणारा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक आणि पिकअपचा अपघात झाला। या घटनेमध्ये पिकअपमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोपरगावच्या बस स्थानकाजवळ आयशरनं दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये दुचाकीवरील एक महिला आणि 2 लहान मुलं जखमी झालेली आहेत। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतलं। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। बातमी साताऱ्यातली आहे। सातारा शहरामध्ये हातात कोयते घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या 5 युवकांना शहर पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। या कोयता गँगनं काल संध्याकाळच्या सुमारास एका 4 चाकी गाडीची तोडफोड करून भर रस्त्यात राजपथावर एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून धमकी दिली आणि या प्रकरणात पोलिसांनी 5 युवकांना सातारा इथल्या पोवई नाका इथून ताब्यात घेतलंय। मात्र या सगळ्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये होणाऱ्या देखाव्यावरील चित्ररथावर उल्हासनगरच्या ड्रेनेज रोबोला स्थान मिळालं। या सन्मानामुळे पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला। यात रॅपिड ॲक्शन फोर्सची तुकडी देखील सहभागी झाली होती। शिर्डीमध्ये येत्या 13 फेब्रुवारीला होणाऱ्या शिर्डी परिक्रमेसाठी 1 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जाते। भाविकांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी अर्ध्या किमतीत हॉटेल रूम्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केलाय।